कपल आहात तर ओयो मध्ये जाताना लक्षात घ्या, प्रेमाचं प्रमाणपत्र सोबत ठेवा, कारण चेकिंग तुम्हाला सहज मिळणार नाही. आणि ते प्रमाणपत्र कुठलं आणि का कपलला ओयो मध्ये केलंय बॅन? भारताची प्रमुख हॉस्पिटॅलिटी चेन ओयोने उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये अत्यंत सामाजिक आणि जबाबदार धोरण लागू केलं आहे, ज्यामध्ये जोडप्यांना चेकिंग करण्यासाठी त्यांच्या रिलेशनशिपचा पुरावा सादर करावा लागतो. हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलंय. अविवाहित जोडप्यांना तर नापासच करण्यात आलेलं आहे. ओयो असं सांगत आहे की हे बदल स्थानिक समाजाच्या आणि नागरिकांच्या मागण्या लक्षात घेऊन करण्यात आलेला आहे. ओयोच्या उत्तर भारतातील प्रमुख पावस शर्मा यांचं म्हणणं आहे की कंपनीने उत्तरदायित्व पाळण्याचं ठरवलं आहे आणि व्यक्तिगत स्वातंत्र्यांचा सुद्धा आदर करायचा आहे. पण तरुण प्रवाशांनी यावर काही स्पष्ट नाराजी व्यक्त केली आहे. अहो काय त्रास असं म्हणत ते आता ठरवत आहेत की ओयोचं धोरण आपल्याला मागे खेचणार आहे. सध्या हा बदल केवळ मेरठमध्ये लागू असला तरी ओयोने इतर शहरांमध्येही याचा विस्तार करण्याची हिंट दिली आहे आणि हे खूप सोशल होईल असं सांगितलं आहे. कंपनीने अशा हॉटेल्सला ब्लॅकलिस्ट करणं सुरू केलं आहे जे अश्लील चाळ्यांना समर्थन करत आहेत आणि ओयो पोलिसांसोबत सुरक्षा सेमिनार्स घेत आहेत. पण हा सर्व सामाजिक सत्कार ओयोच्या ब्रँडला तर एक मोठा धक्का देईल, कारण तरुणांना दूर करणारा निर्णय घेणं कधीही चांगलं ठरलं आहे का? ओयोला मात्र आता पारंपरिक मूल्य आणि आधुनिक अपेक्षांचा समतोल साधणं कठीण होईल असं दिसतंय. पण अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी पाहत राहा सत्य पे सत्ता, म्हणजेच थोडक्यात पण महत्त्वाचं. आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. या ॲलर्जीचा फार त्रास होतो. रोजची सर्दी, शिंका, डोळ्यांची जळजळ, नाकातून पाणी. काहीतरी उपाय सांगा हो. डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक. लगेच भेट, उपचार सुरू कर, महिन्याभरात फरक पडेल. सत्य. संपर्क 9595727107.